चक्रीवादळ फेंगल चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडकलं आणि हवाई वाहतुकीला मोठा धक्का बसला। या चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर मोठं वादळ व पाऊस पडला, ज्यामुळे एक विमान हवेत डगमगलं। हा धक्कादायक व्हिडिओ आता सोशल मीडियावर फार व्हायरल होतोय। त्यात विमानात असलेल्या प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले। या घटनेत विमानाच्या लँडिंगमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली होती। काँग्रेसचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आपली बाजू मांडेल। काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून प्रत्यक्ष भेटीची मागणी केली होती। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार मुकुल वासनिक व पक्षप्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी यात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागाबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे म्हणणे निवडणूक आयोग ऐकून घेणार आहे। बांगलादेशातील हिंदू समुदायाचा प्रमुख चेहरा व इस्कॉन मंदिराशी संबंधित चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेनंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे। बांगलादेशच्या हंगामी सरकारला हिंदूंवरील अत्याचार थांबवावे आणि दास यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करावी असे आवाहन यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत कठोर भूमिका घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारी वाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले की केंद्र सरकारने हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत। बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू, पॉंडिचेरीतील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता आहे। यावेळी वाऱ्यांचा वेग हा 70 ते 80 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे। तेलंगणात पोलीस चकमकीत 7 माओवादी ठार झाले। तेलंगणा पोलिसांनी माओवाद्यांमध्ये आज सकाळी मुलुगू जिल्ह्यातील एकुरंगाराम मंडलच्या चालपाका भागातील जंगलात चकमक झाली असं पोलिसांनी माहिती दिली आहे। या चकमकीत एलाडू नसेपट्टू क्षेत्र समितीचा कमांडर बटू उर्फ पपन्ना देखील ठार झाल्याची माहिती समोर येते। या चकमकीत अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।